कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर परिसरात काल रात्री 2 गटात राडा झाला। पण या राड्याला दिवसभर काय काय घडलं त्याची पार्श्वभूमी आणि तीच समजून घेणार आहोत। सकाळी 11 वाजता एका मंडळाकडून वर्धापन दिनाचा फलक उभारण्यात आला। मग 11:30 वाजता साऊंड सिस्टीम उभारून रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला। 12 वाजता सिद्धार्थनगर परिसरातल्या नागरिकांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात ते दाखल झाले। 1 वाजता पोलिसांनी सिस्टीमसह साहित्य ताब्यात घेतलं आणि मग संध्याकाळी 6 वाजता वर्धापन दिनाची पुन्हा तयारी सुरू झाली। 7 वाजता नव्याने 3 फलक चौकात उभारण्यात आले। रात्री 9 वाजता साऊंड सिस्टीम लावून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। 9:30 वाजता 2 गट एकमेकांसमोर येऊन दगडफेकीला सुरुवात झाली। मग 10 वाजता वाहनांच्या तोडफोडीसह वाहनं पेटवण्याचा प्रकार घडला। 10:15ला पोलीस अधीक्षकांसह अधिकाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। 11 वाजता पोलिसांनी जमावाशी संवाद साधला आणि 11:30 वाजेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यामुळे काल दिवसभराचा जो कार्यक्रम होता तो खरं तर जो आनंद आणि जल्लोषाचा होता त्याचंच रूपांतर हे रात्री मात्र राड्यात झालेलं पाहायला मिळालं। तरी याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपल्याला सकाळच्या YouTube चॅनलवर पाहता येईल।